शब्दमन आणि प्रेम. शुभ क्रिया. ओके. पार्ट आहे 353. क्रिया बोलते, "1 सेकंड. पहिली गोष्ट मी मूडमध्ये नव्हते आणि मला काही नाही वाटलं. झोपायला बोलावलं मी, कळलं?" तर शुभ बोलतो, "हां, हां, ठीक आहे, चल." दिन दोघेही बेडवर जातात, मस्त हग करतात, किस करू लागतात आणि मग तसंच हॉट हॉट रोमान्स करत झोपी जातात फायनली. दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता क्रिया उठते आणि फ्रेश होऊन तसंच कॉफी करते आणि लॅपटॉप घेऊन बसते आणि जितकी कामं असतात सगळी करून घेते आणि ज्यांना त्यांना मेल सेंड करून देते आणि रिविकाला कॉल करते. तर रिविका बोलते, "मॅम, सगळं ठीक आहे ना?" तर क्रिया बोलते, "अगं, हो, हो, सगळं ठीक आहे. मी आज उद्या आहे आणि परवा नागपूर जाणार आहे, सो तिकडून काम करेन." "म्हणूनच इतकं लवकर उठून काम करताय? अच्छा." आणि ज्या मीटिंग्स होत्या सर्व क्लायंट्सला मी मेल केला आहे. तसं स्टाफला सांग अबाउट धिस डिस्कशन आणि मेक शुअर या 2 दिवसात कोणाचीही लीव्ह अप्रूव्ह करायची नाही. तर रिविका बोलते, "पण मॅम, ज्यांचे ऑलरेडी अप्रूव्हड आहे त्यांचं काही नाही ना?" तर क्रिया बोलते, "हो, त्यांचं काही नाही." देन क्रिया कॉल कट करून बाकी प्रोजेक्ट स्टडी करत बसते. तर इतक्यात शुभला जाग येते आणि बघतो बाजूला तर क्रिया नसते. देन क्रिया बोलत हाक मारतो, पण क्रियाचं लक्ष पूर्ण प्रोजेक्ट स्टडीवर असतो. तर तसाच शुभ जोरात ओरडतो, "क्रिया!" म्हणून. तर क्रिया आवाज ऐकता क्षणी उठून बेडरूममध्ये जाते. तर शुभ रागात बघत असतो. तर क्रिया बोलते, की "सॉरी बेबी, ते प्रोजेक्ट स्टडी करत होते ना, म्हणून थोडं लक्ष नव्हतं. बोल ना, काय झालं?" तर शुभ समजून घेतो आणि तसंच बसायला सांगतो जवळ आणि मग परत क्रियाच्या मांडीवर डोकं ठेवून डोळे बंद करतो आणि क्रिया मस्त लहान बाळाला झोपवल्यासारखं थोपटून शुभला झोपी घालते. आणि शुभ झोपल्यानंतर क्रिया उठायचा प्रयत्न करते, पण क्रियाला वाटतं की शुभची झोपमोड झाली. तर परत ओरडणार, "सो असू दे, मी पण इथेच बसते." क्रिया बसते तसंच आणि बसल्या-बसल्या क्रियाला पण झोप येत असते. तर क्रिया तसंच बेडवर होते पूर्ण आणि शुभला जवळ घेत हग करून मस्त दोघेही परत झोपी जातात. तर सकाळी 11 वाजता क्रियाला कॉल येतो, तर दोघांचीही झोप उघडते आणि शुभ विचारतो, "कोणाचा कॉल आहे?" तर क्रिया बघतच सांगते, "अरे, रेविकाचा आहे. थांब रिसीव्ह करू दे. हात बाजूला घे तुझा." तर शुभ बोलतो, "नाही, थांब 5 मिनिटं असंच राहा. मस्त सेट होऊन आहे ते." तर क्रिया बोलते, "बेबी, ते असंच राहील. तू फक्त हात बाजूला घे ना." अच्छा. व्हेरी क्यूट, क्यूट, हॉट, रोमॅन्टिक. तर शुभ मस्त क्रियाच्या कमरेला तसंच सेट करूनच तिथे बाजूला घेतो. देन क्रिया कॉल घेते. "हां, रेविका, बोल" बोलते. तर रेविका सांगते, "मॅम, तुम्ही लवकर येणार होतात त्यानुसार बराच वेळ झालाय म्हणून कॉल केलाय मी. मीटिंगसाठी क्लायंट पण आले आहेत." तर क्रिया बघते टाईम तर 11 वाजलेले असतात. तर क्रिया बोलते, "अगं, पण आता तर फक्त 11 वाजले आहेत." तर रेविका सांगते, "हो मॅम, बरोबर आहे. पण तुम्ही सकाळी सर्वांना मेल करून त्यात टाईम 10:45 दिलाय." तर क्रिया बोलते, "ओह शिट!" आणि तसंच उठायला जाते तर उठता येत नाही बिकॉज शुभ मस्त टाईट हग करून झोपून असतो. हं, हं. क्रिया तसंच कॉल कट करते आणि शुभला सांगते हे सर्व. तर शुभ बोलतो, "बेबी, घरूनच मीटिंग घे ना प्लीज." तर क्रिया बोलते, "नाही बेबी, क्लायंट ऑफिसमध्ये येऊन वेट करत आहे आणि मी इथेच 15 मिनिटं लेट आहे. सो प्लीज उठ उचल ना." तर शुभ हो बोलून तसंच उठतो आणि फ्रेश व्हायला जातो आणि क्रिया पण आपलं आवरून घेते आणि मग शुभ बसतो हॉलमध्ये. तर क्रिया येते कॉफी घेऊन आणि दोघेही कॉफी घेत बसलेले असतात. तर क्रिया करते रिविकाला कॉल आणि सांगते त्यांना कॉफी नाश्तामध्ये बिझी ठेव. मी आलेच अँड कॉल कट करते. ओह माय गॉड! खूप मोठमोठे ट्विस्ट येणार आहेत आता. तर शुभ विचारतो क्रियाला, "तू आज इतकी सक्सेसफुल सी-ई-ओ आहेस आणि माझ्यापेक्षा पण जास्त, खूप जास्त अर्न करते आणि मोठमोठ्या लोकांसोबत बसते, उठते, इतकी ओळख आहे तुझी आणि तुझ्या पप्पाची सुद्धा. तरी तू माझ्यासोबतच का फ्युचर बघते? आय मीन पैशासोबत बरीच लोकं बघायला पण चांगली असतील, तरी मीच का?" तर क्रिया बोलते, "पैसे बघून, ओळख बघून, सक्सेस बघून किंवा लूक बघून मी तुला प्रेम नाही केलंय. मी त्या काळात तुला प्रेम केलंय जेव्हा तुझ्याकडे काहीच नव्हतं आणि मीही कॉलेजला होती. मीन्स दोघेही सक्सेसफुल व्हायच्या आधी." शुभ विचारतो, "मग नक्की काय बघून प्रेम केले आणि माझ्याशीच लग्न करायचं हे कधी डोक्यात आलं?" तर क्रियाचं लक्ष जातं वॉचकडे तर तसंच उठत बोलते, "बेबी सो सॉरी. मी घरी आल्यानंतर बोलते ह्यावर, पण आत्ता मला जायला हवं. प्लीज हां, समजून घ्या मला. खरंच सॉरी." ओह माय गॉड! एवढा सीरियस प्रश्न? आणि मग क्रिया तसंच जाते बेडरूममध्ये आणि रेडी होते आणि फटाफट बॅग घेऊन शुभला बाय बोलून ऑफिसला जाते. या दरम्यान शुभ काय बोलत आहे किंवा काय चाललंय मनात किंवा जात आहे बोलली, तर शुभ काहीच बोलला नाही. या सगळ्याचा विचार क्रियाला आलाच नाही.
कारण क्रिया आपल्याच कामात बिझी होती. मीन्स घाईत होती ऑफिसला जायच्या. अगदी बरोबर. क्रिया चालली जाते ऑफिसला आणि शुभ विचारात पडतो, की ही इतकी बिझी आहे, की आज माझी रिएक्शन सुद्धा कळली नाही. मीन्स आपलं सांगायचं आणि जायचं, पण समोरचा कोणत्या विचारात आहे, काय बोलत आहे याचा जराही विचार नाही करायचा. ही अशी कशी बदलली? ही माझी क्रिया नव्हती. म्हणजे कामासोबत प्रामाणिक आणि रिलेशनला मीन्स मला काही हे गृहीत धरून आहे का? इतकंच काम जवळचं आहे, महत्त्वाचं आहे, तर माझ्यासोबत का आहे मग? कामच काम करायचं होतं ना आणि इव्हन मला जेवायचं पण नाही सांगितली आणि विचारली सुद्धा नाही. ओह माय गॉड! शुभ अशाच ओव्हर थिंकिंगमध्ये असतो आणि दुसरीकडे क्रिया ऑफिसला जाते आणि घाईघाईने मेसेज करायचा विसरून तसंच मीटिंगला बसते. आणि ती मीटिंग चालते जवळ-जवळ 2 तास. मीन्स दुपारचे 2:30 वाजत आलेले असतात. आणि तेव्हा क्रिया मीटिंगमधून फ्री होताच शुभला करते कॉल आणि तेव्हा शुभ असतो आपल्या कामात बिझी. आणि फोन सायलेंट असतो, तर शुभला कॉलबद्दल कळत नाही. आणि कॉल न घेतल्यामुळे क्रिया टेन्शनमध्ये येते आणि कंटिन्यू कॉल करत असते. मीन्स बॅक टू बॅक, बॅक टू बॅक कॉल. शुभ कामातच असतो आणि कॉलकडे लक्षच नाही आणि क्रिया तसंच रेविकाला बोलावते आणि रेविकाच्या फोनवरून कॉल करते, तरी नो रिस्पॉन्स. आणि मग क्रिया खूप जास्त टेन्शनमध्ये येते आणि तसंच ड्रायव्हरला बोलवून फ्लॅटवर येते. सो क्रिया कारमध्ये असताना देखील कंटिन्यू कॉल करत असते शुभला आणि डोळ्यात अश्रू असतात. खूप जास्त पॅनिक झालेली असते आणि मग फ्लॅटवर येते आणि डोरबेल कंटिन्यू रिंग करते. तर शुभ तसंच उठून, "कोण आहे मूर्ख?" असं बोलत डोर ओपन करतो. तर पुढे क्रिया असते, रडत असते, पूर्ण पॅनिक सिच्युएशनमध्ये असते. ओह माय गॉड! काय बोलणं होईल आता. तर क्रिया बघताच बोलते, "तू कुठे आहेस? फोन कुठे आहे तुझा?" तर शुभ बोलतो, "1 मिनिट, तू इतकी रडत का आली? काय झालं? कोणी काही बोललं का तुला? ये, बस आधी." तर क्रिया तसाच शुभचा हात झटकून देत बोलते, "आधी फोन चेक कर तुझा आणि सांग मला काय झालं? कुठे बिझी होतास ते?" तर शुभ फोन बघतच बोलतो, "मी जाणून सायलेंटवर ठेवला होता आणि बापरे! इतके कॉल्स लिटरली काय आहे हे? 100 प्लस कॉल्स कोण करतात जसं की माझा जीव गेल्यासारखं?" तर हे ऐकताच क्रिया एक कानाखाली देते शुभला. ओह माय गॉड! राग तर राग त्यात कानाखाली पण दिली. नेक्स्ट पार्ट इस कमिंग सून गाईज. वॉव! सुपर एक्साइटेड. पार्ट 354 मध्ये बघणार आहे आपण. आता पुढे दोघांचं कोणत्या टोकाचं काय बोलणं होतं आणि हे जे काही गैरसमज झाले आहेत ते क्लिअर होतील की वाढतच जातील? आणि स्टोरीमध्ये पुन्हा पुढे काय बघायला मिळेल तेही बघू. रायटर अँड एडिटर शुभ वासेकर.